सर्व स्पर्धकांना नमस्कार. है ना, फायनान्शियल मार्केट आपण पाहिलं, आर्थिक बाजार, त्यातले दोन वर्गीकरण आपण समजून घेतले. है ना, नाणे बाजार म्हणजे मनी मार्केट आणि भांडवल बाजार म्हणजे कॅपिटल मार्केट समजून घेतलं. आता त्यातलं आपण आज काय बघणार आहोत, भारतीय नाणे बाजार म्हणजे इंडियन मनी मार्केट जे आहे त्याची संरचना, स्ट्रक्चर कसं आहे. कारण की ह्या बेसिक गोष्टी जर क्लिअर झाल्या नाहीत ना, तर आपल्याला इकॉनॉमीचे प्रश्न युपीएससी मध्ये म्हणा, एमपीएससी मध्ये किंवा कंबाईंड मध्ये किंवा स्टाफ सिलेक्शन मध्ये सोडवणं कठीण असतं. सोबतच बँकिंग मध्ये पण असे प्रश्न असतात, ते महत्वाचे असतात. आता आपण स्पर्धक जे पाहिले ते ऑलमोस्ट सर्व परीक्षा देतात, कारण की आपल्याला नोकरी पाहिजे आहे आणि ती पण चांगली. बरोबर आहे ना, राईट. आणि त्यासाठी आपला अभ्यास असा डायव्हर्सिफाईड इनडेप्थ असणं आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून आज काय बघणार आहोत, तर आज केवळ संरचना, स्ट्रक्चर बघणार आहोत. मग त्याचे डिटेलिंग पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चलायचं मग. यस, चला. तर बाबा असं आहे की इंडियन मनी मार्केटचं क्लासिफिकेशन जर बघितलं, वर्गीकरण, तर दोन प्रकारे, असंघटित आणि संघटित, अनऑर्गनाइज्ड आणि ऑर्गनाइज्ड, म्हणजे अनौपचारिक आणि औपचारिक असं पण आपण म्हणू शकतो. फॉर्मल, इनफॉर्मल. हा इनफॉर्मल झाला, हा फॉर्मल झाला. आता हे क्लासिफिकेशन जे आहे ते कशाच्या आधारावर, हाऊ इट कॅन बी क्लासिफाईड, है ना. तर लक्षात घ्या, जर आपण एखादं अनऑर्गनाइज मनी मार्केट जर विचार केला तर आपल्याला असं दिसते की जी योजना आहे, पॉलिसीज ज्या बनवतात अनऑर्गनाइज मनी मार्केटमध्ये, त्या पॉलिसीज ज्या आहेत त्या काही सिंगल पॉलिसीज नसतात. एक पॉलिसी नसते. नो सेंट्रलाइज्ड इन्स्टिट्यूशन. सेंट्रलाइज्ड इन्स्टिट्यूशन अशी कोणती नसते जी यांना डायरेक्शन देईल की बाबा तुम्हाला अशी योजना बनवायची आहे, इतकंच तुम्ही कर्ज देणार, असंच देणार, ही पद्धत राहील, असं काहीही नसते. सो ऍक्च्युली देर इज नो सिंगल पॉलिसी इन अनऑर्गनाइज सेक्टर. ऑन द अदर हँड जर संघटित याच्यात जर आपण बघितलं तर आपल्याला काय दिसतं, सेंट्रलाइज्ड एक पॉलिसी मेकिंग असते, सेंट्रलाइज्ड असते. आणि जी सेंट्रलाइज आहे ती प्रॉपरली रेग्युलेटेड असते. आणि जेवढं काही ऑर्गनाइज मनी मार्केट आहे या पॉलिसीच्या विरोधात काम करू शकत नाही. जसं रिझर्व्ह बँक आहे, आरबीआय एक ऑर्गनाइज सेक्टरचं मॉनिटरी पॉलिसी तयार करते, मनी पॉलिसी तयार करते आणि त्या आधारावरच सर्व नाणे बाजार जो आहे ऑर्गनाइज सेक्टरचा तो काम करत असतो. दुसरं असं आहे, याच्यामध्ये जर बघितलं आपण तर युनिफॉर्मिटी नाही. युनिफॉर्मिटी नाही. इथलं स्ट्रक्चर इटसेल्फ इज रिजनल, है ना, क्षेत्रीय स्तरावरचं असतं. क्षेत्रानुसार म्हणजे त्या समाजामध्ये ज्या गरजा आहेत आणि त्या समाजातील पर्टिक्युलरली जर पाहिलं तर भारतातील अनऑर्गनाइज मनी मार्केट जो आहे त्याचा बेसच जो आहे ना तो कास्ट आहे. काय आहे, कास्ट, जाती आहे. आणि काही विशिष्ट जातीच, केवळ विशिष्ट जातीच या मनी मार्केटचा ट्रान्झॅक्शन करू शकत होते पहिलेपासून. म्हणजे आपण एन्शंट इंडियन कास्ट सिस्टीम पासून जर पाहिलं तर काही ठरलेले आहेत. सावकार, है ना, छेत्रीज, श्रॉफ, मारवाडी ठरलेला आहे निश्चित. बरोबर आहे, बरोबर आहे, राईट. आता म्हणजे याच्यामध्ये रिजनल लेवल नुसारच तिथलं संरचना आहे. इथे मात्र सर्व भारतामध्ये एकसारखी वन मॉडेल बँक आहे, तर बँक त्या प्रकारचीच असेल, त्याची संरचना तशीच असेल, त्याची प्रोसेस तशीच असेल, फिक्स्ड आहे. आणि इट इज कम्प्लिटली रेग्युलेटेड बाय द सेंट्रलाइज मॉनिटरी पॉलिसी. याच्यामध्ये मात्र जशी जात आहे तशानुसार चालेल, है ना. आणि त्या कास्टमुळे काय झालंय, हिअर वी आर सीइंग द मोनोपोली झालेली आहे. आणि त्या मोनोपोलीमुळे आणि कास्ट जी आहे ती डॉमिनेटिंग असल्यामुळे आपल्याला काय दिसते, याच्या अनुषंगाने एक्सप्लॉयटेटिव्ह बँकिंग सिस्टीम किंवा मॉनिटरी सिस्टीम इथे दिसून येते. एक्सप्लॉयटेटिव्ह, इंटरेस्ट रेट अव्वाच्या सव्वा.
काही कागदपत्र नाही, काही व्यवहार नाही. कागदपत्र आहे तर जनता अनफड आहे त्यांना लोन दिलेलं आहे. इथे मात्र तुम्हाला तसं दिसणार नाही. इथे तुम्हाला डॉक्युमेंटेशन प्रोसेस वगैरे सगळ्या सारख्या युनिफॉर्म दिसतील. त्याच्यात लिगल सँटिटी दिसेल. काय दिसेल? लिगल सँटिटी दिसेल. याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला कॉन्सिस्टन्सी बिलकुलच दिसणार. देर इज नो कॉन्सिस्टन्सी ऑफ युजर चार्जेस म्हणजे इंटरेस्ट रेट्स म्हणा, है ना, किंवा प्रोसेस म्हणा, कुठल्याही कॉन्सिस्टन्सी नाही. इथे मात्र तुम्हाला कॉन्सिस्टन्सी निरंतर दिसेल. मग याच्यावरून आपल्याला असं दिसतंय की इंडियन मनी मार्केटचं जर एक आपण थोडक्यात आकलन केलं, इन ब्रीफ इफ वी ट्राय टू अनालाइज, हिस्टॉरिकली ऐतिहासिक दृष्ट्या अनऑर्गनाइज्ड सेक्टर हॅड बीन डॉमिनेटिंग इंडियन मनी मार्केट. आणि तिथे कास्ट बेस्ड डॉमिनेशन सिस्टीम असल्यामुळे, है ना, मनी मार्केट असल्यामुळे, आणि कास्ट इटसेल्फ हॅव इट्स अ बेसिक प्रिन्सिपल, एकदमच बेसिक प्रिन्सिपल आहे. कोसा? बेसिक प्रिन्सिपल ऑफ इनइक्वॅलिटी, अनइक्वल स्ट्रक्चर. आणि इथे जी कास्ट आहे ही डॉमिनेट राहते. ही जी कास्ट आहे ती डॉमिनेट राहते अनऑर्गनाइज सेक्टर मधली, मनी मार्केट मधली प्ले करणारी. आणि त्याच्यामुळे एक्सप्लॉयटेशन जबरदस्त आला. आणि बिकॉज ऑफ दिस अनऑर्गनाइज्ड मनी मार्केट विच हॅड बीन डॉमिनेटिंग इन इंडियन होल फायनान्शियल सिस्टीम इन द हिस्ट्री, आपण काय बघतोय? इंडिया हॅड बीन कॉन्सिस्टंटली अंडर डेव्हलप्ड. काय? भारत कसा अविकसितच राहिला आहे. त्याची कारण आहेत. आफ्टर मतलब बिफोर इंडिपेंडन्स, यस, बँकिंग सिस्टम हॅड बीन जनरेटेड, इव्हॉल्ड, ऑर्गनाइज्ड फॉर्म मध्ये यायला लागली. आणि मग हळूहळू आपलं चेंजेस आलेत. आफ्टर इंडिपेंडन्स द गव्हर्नमेंट टूक अ बोल्ड स्टेप, जबरदस्त बोल्ड स्टेप घेतली. आणि मग आपण एक काय बघतो? सिलसिला बघतो नॅशनलायझेशनचा. आणि त्यानंतर ऑर्गनाइज सेक्टर एक वेगळ्या लेवलवरच चाललं गेलं, जे कॉमन मॅनसाठी एक युनिफॉर्म कॉन्सिस्टंट पॉलिसी देऊ शकत होतं. आणि त्याच्या भरोशावर आपल्याला नंतरचं जे काय आपलं भारतातलं जे आर्थिक वृद्धी आहे त्याचा पाया मात्र हे ऑर्गनाइज्ड मनी मार्केट बनलं. बरोबर आहे? राईट? क्लिअर? तर ही जी आहे क्लासिफिकेशन ह्या अनालिटिकल पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला समजलं असेल. आता आपण स्ट्रक्चर समजून घेऊया, है ना? ठीक आहे. बघा स्ट्रक्चर कसं आहे. हे अशा प्रकारचं आहे. इंडियन मनी मार्केट जसं आपण म्हणतो अनऑर्गनाइज्ड आणि ऑर्गनाइज, संघटित आणि असंघटित आणि संघटित, म्हणजे इन्फॉर्मल आणि फॉर्मल. बरोबर आहे? राईट? ठीक आहे. आता इन्फॉर्मलचं सब क्लासिफिकेशन जर बघितलं तर आपल्याला दिसतात, एक मनी लेंडर, सावकार लोक आहेत. दुसरा आहे इंडिजिनियस बँकर्स, देशी बँकर्स आहेत. आणि तिसरा आहे नॉन बँकिंग वित्तीय मध्यस्थ, नॉन बँकिंग फायनान्शियल इंटरमिडिएटरीज आहे. जसं चिट फंड म्हणता, है ना, निधी फंड म्हणताय, ते आपल्याला इथे दिसत आहे. हे जे आहे मग डिटेलमध्ये प्रत्येकाचं पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू, एकेकाचं. कारण एकात घातला ना तर तो 1-1.5 घंट्याचा व्हिडिओ होते आणि तेवढा वेळ पाहणं आपणही बुचकाड्यात पडतो. बरोबर आहे? आणि ते समजत पण नाही. तर आपण त्याला ब्रेक केलेला आहे. तर हा आणि हा आपण वेगवेगळा व्हिडिओ पाहू स्वतंत्रपणे. फक्त आता संरचना समजून घ्यायची ना. आता जे मी क्लासिफिकेशन करून सांगितलं अनालिटिकल पर्स्पेक्टिव्हने, तेवढं समजून घ्यायचं. कारण हे तुम्हाला मेन्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये पण महत्वाचं आहे. कारण की आता मेन्सला तुम्हाला लिहायचं आहे राज्यसेवेला, लक्षात आलं. आणि ग्रुप बी मध्ये आता डिफिकल्ट लेवल आली की नाही. आणि तुमचे ट्रॅडिशनल बुक्स, गाईड याच्यामध्ये कव्हर केलंच नाही. हे महत्वाचं आहे, है ना. तर म्हणून समजून घ्यायचं. ठीक आहे. आता हे जर बघितलं अनऑर्गनाइज सेक्टरचे हे 3 पार्ट्स आपल्याला दिसतात. तसंच ऑर्गनाइज सेक्टरचे बघा, अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये इथे कोणते सेंट्रलाइज्ड ऑर्गनायझेशन आहे का? आहे का? नाही. पण इथे बघा केंद्रीय बँक, सेंट्रल बँक. इथे तुम्हाला काय दिसते? सेंट्रल बँक दिसून येते. आणि ती आहे आरबीआय, रिझर्व्ह बँक. आणि त्याच्या खाली हे नियंत्रणाखाली सर्व आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये कॉन्सिस्टन्सी, युनिफॉर्मिटी आपल्याला दिसून येते. लक्षात आलं? ठीक आहे. आता बघा इथे याचं क्लासिफिकेशन जर केलं तर 2 आहेत. कमर्शियल बँक्स म्हणजे वाणिज्य बँका, आणि सहकारी बँक आणि पतसंस्था, कोऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज. ह्या 2 भाग दिसतात. एक नाणे बाजारामध्ये, मनी मार्केटमध्ये
एक स्टॅबिलिटी यावी, युनिफॉर्मिटी यावी, स्ट्रक्चर्ड फॉर्म तयार व्हावं आणि ॲश्युरिटी यावी, गॅरंटी यावी, सिक्युरिटी मिळावी, याच्यासाठी म्हणून रिझर्व्ह बँक आणि बँकांनी मिळून एक तयार केलेला हाऊस आहे. काय? डिस्काउंट फायनान्स हाऊस ऑफ इंडिया लिमिटेड. काय आहे? डिस्काउंट हाऊस ऑफ, है ना, डिस्काउंट फायनान्स हाऊस ऑफ इंडिया लिमिटेड, है ना, DFHIL. हे डिटेल नंतर पाहू आपण काय आहे एक्झॅक्ट. फक्त आता समजून घ्या हे काय करतं, नाणे बाजारामध्ये स्टॅबिलिटी देतं, ॲश्युरिटी देतं, कॉन्सिस्टन्सी देतं, हे सगळं हे काम करतं ऑन अ बिहाफ ऑफ ऑल बँकिंग सिस्टीम. ठीक आहे. आता आपण वाणिज्य बँका जर बघितल्या, कमर्शियल बँक म्हणजे जे प्रॉफिट लॉस याच्यावर वर्क करतात त्या बँकांना आपण काय म्हणतो, कमर्शियल बँक. आता ह्या ज्या कमर्शियल बँकात दोन आहे वर्गीकरण, एक आहे पब्लिक सेक्टर आणि दुसरं आहे प्रायव्हेट सेक्टर. भारत हा विकसनशील राष्ट्र होता आणि भारताच्या संविधानाने वेलफेअर कॉन्सेप्ट अडॉप्ट केला होता. म्हणजे भारताचं संविधान हे सर्वांचा विकास कसा होईल, सर्वांचा विकास कसा होईल हा त्याचा केंद्रबिंदू आहे. आणि म्हणूनच आपल्याला काय दिसतंय की राज्य जे आहे, स्टेट दॅट इज गव्हर्नमेंट हॅज टू टेक द इनिशिएटिव्ह इन ईच अँड एव्हरी सेक्टर्स ऑफ द डेव्हलपमेंट. आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला काय दिसतं, पब्लिक सेक्टर बँका दिसतात. डेव्हलप कंट्रीजमध्ये पब्लिक सेक्टर बँका जास्त दिसणार नाही, त्या प्रायव्हेट सेक्टरला असतात, बरोबर आहे. पण भारतामध्ये पब्लिक सेक्टरचं डॉमिनेशन आहे. तर पब्लिक सेक्टर बँका आणि नंतर लिबरलायझेशन केल्यामुळे आपल्याला दिसतात नंतर प्रायव्हेट सेक्टर बँका सुद्धा आलेल्या आहेत. पब्लिक सेक्टर बँकाचं वर्गीकरण जर बघितलं तर आपल्याला दिसतं स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्याच्या सहयोगी बँका, असोसिएट बँक्स. आता SBI आणि असोसिएट बँक्स ऍक्च्युअली 8 होत्या, पण आता सगळ्या मर्ज झाल्या. आता काय उरलं, फक्त SBI. आता काय उरलं, फक्त SBI. तसंच मधल्या काळामध्ये 1970s 80sच्या दरम्यान है ना, आपल्याला काय दिसतं, नॅशनलायझेशनचा युग दिसतोय, राष्ट्रीयकरणाचा युग दिसतोय. त्याच्यामध्ये नॅशनलाइज बँक्स आपल्याला दिसतात. ज्या खासगी बँका होत्या त्याचं नॅशनलायझेशन करण्यात आलं. त्या 20 बँका होत्या. आता त्यांच्यात मर्जर अँड ॲक्विजिशन्स या प्रोसेस झाल्या आणि आता केवळ 12 नॅशनलाइज बँका उरलेल्या आपल्याला दिसतात. तिसरं, रुरल डेव्हलपमेंटच्या साठी इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट विकसित झाला, तो म्हणजे रिजनल रुरल बँक्स, RRBs, प्रादेशिक ग्रामीण बँका. प्रादेशिक ग्रामीण बँका ज्या आहेत 1980च्या दशकामध्ये अराउंड 196 होत्या. वाढत पहिल्यांदा 5 बनल्या, त्यानंतर 196 पर्यंत गेल्या. मग याच्यामध्ये रिफॉर्म केले आणि वन स्टेट वन RRB ही पॉलिसीच्या अंतर्गत आता मात्र आपल्याला 28च RRB दिसून येतात. जर दुसरीकडे खासगी बँकांकडे जर आपण गेलो तर आपल्याला दिसतात शेड्यूल्ड बँका म्हणजे ज्या RBIच्या शेड्यूल मध्ये येतात, म्हणजे RBIच्या डायरेक्ट नियंत्रणात असतात त्या शेड्यूल्ड बँकात, आणि काही नॉन शेड्यूल्ड बँका आपल्याला दिसतात. शेड्यूल्ड बँकामध्ये आपल्याला 2 प्रकार दिसतील. एक आहे इंडियन बँक्स, म्हणजे भारतातल्या खाजगी लोकांनी तयार केलेली, आणि काही फॉरेन बँक सुद्धा दिसतील, विदेशी बँका सुद्धा भारतामध्ये ज्या शेड्यूल बँका आहेत त्या दिसतील. क्लिअर? तर हे झालं संरचना. हे आधी समजून घ्या, खूप महत्वाचं आहे. हे समजलं की टप्प्याटप्प्याने जायचं, है ना, उड्या मारायच्या नाही. उड्या मारल्या तर टोंगडे फुटते आणि माणूस बर्बाद होते. म्हणून टप्प्याटप्प्यानं. आता काय बघणार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये? तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अनऑर्गनाइज सेक्टरला डिटेलमध्ये समजून घेऊ आणि त्याच्यानंतर ऑर्गनाइज सेक्टरला टप्प्याटप्प्याने, कारण खूप मोठा आवाक आहे, आरामात पाहू. आणि सोबतच जे मनी मार्केट आहे, मनी मार्केटचे इन्स्ट्रुमेंट काय आहेत, साधनं काय आहेत, ज्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण सब मनी मार्केट म्हणतो, ते सब मनी मार्केट काय आहे ते आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये समजून घेऊ. ठीक आहे? मला वाटतंय तुम्ही अभ्यास तर करताच है ना. तर टिकून राहायचं, बनून राहायचं, दुसऱ्यांना बी मनाच्या हवे, चल सोबत अभ्यास करू मस्तपैकी, सगळे ऑफिसर बनवून मजा मारू. आहे की नाही? मजा म्हणजे अरे लक्झरी लाईफ चांगला. ठीक आहे? तर तुमच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.